महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने शाळांच्या स्थलांतराबाबत नवे आणि कठोर धोरण लागू केले आहे. गेल्या काही वर्षांत काही खाजगी शाळांकडून विनापरवानगी किंवा नियमांमधील त्रुटींचा फायदा घेत शाळांचे स्थलांतर केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. विशेषतः ग्रामीण भागातील शाळा शहरांकडे हलवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते, तसेच पालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने आता स्पष्ट नियमावली तयार करून कोणत्याही शाळेला मनमानी पद्धतीने स्थलांतर करण्यास प्रतिबंध घातला आहे. नव्या नियमानुसार केवळ नैसर्गिक आपत्ती, इमारतीची धोकादायक अवस्था किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर कारणे असल्यासच स्थलांतरास परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वेळा शाळा दूरच्या शहरांमध्ये हलवल्याने गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे अंतर पार करावे लागत होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडत होता आणि काही विद्यार्थ्यांचे शिक्षणही अर्धवट राहण्याची वेळ येत होती. आता सरकारच्या नव्या धोरणामुळे गावांमधील शैक्षणिक सुविधा टिकून राहण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच शिक्षण घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात स्थैर्य आणि समतोल राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या धोरणानुसार शाळा स्थलांतरासाठी संबंधित संस्थेला शिक्षण विभागाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. स्थलांतराचे कारण, विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, नवीन ठिकाणावरील सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक नागरिकांची मते यांचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी देखील केली जाणार आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते हा निर्णय विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश या धोरणातून स्पष्टपणे दिसून येत असून अनेक पालक संघटना आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.